आम्ही आता महात्मा फुले युवा दलाने मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह माळी समाजाचे एकूण सर्व उमेदवार 33 उमेदवारांना आज आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामध्ये महायुतीकडून भाजपकडून 5 उमेदवार माळी समाजाचे आहेत आणि शिंदे गट यांच्याकडून 1 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून पवार गटाकडून 1 उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीकडून 5 उमेदवार आणि अपक्ष असे 20 उमेदवार आज या ठिकाणी आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. नेमकं हे मताचं गणित कसं बांधलं जाणार आणि माळी समाज तसा 2 नंबरचा समाज आहे, नेमका मुख्यमंत्री कसा ठरवला जाईल आणि तुमची त्यात कसं कॉन्ट्रीब्युशन असेल? आम्ही महात्मा फुले युवा दलाने श्री क्षेत्र आरण या ठिकाणी खूप दिवसापासून मागणी होती की आरणला दर्जा द्यावा आणि येथील विकास व्हावा यासाठी मागणी केली होती. या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आरणचा विषय मार्गी लावल्याबद्दल आम्ही आणि माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर करतो. ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहे आणि त्याच ठिकाणी जर अपक्ष उमेदवार असेल तर तुम्ही पाठिंबा कोणाला द्याल? समाजाला? जर समाजाचा उमेदवार असेल तर आम्ही अपक्ष उमेदवार जो आमचा समाजाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे नेमकं? नाही, आम्ही अगोदरच हे केलं होतं की महात्मा फुले युवा दल समाजाच्या पाठीमागून उभं राहणार आहे. जिथं माळी समाजाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही समाजाचा उमेदवाराच्या मागं महात्मा फुले युवा दल राहणार आहे. मात्र एकीकडे तुमची भूमिका आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा तिसरीकडे अपक्ष उमेदवार असतील. महाविकास पाठिंबा दिला तर महायुतीला नुकसान होणार, तर महायुतीला महाविकास आघाडीचे जे आमचे उमेदवार आहेत 5 त्यांना पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे. मग नेमकी तुमची भूमिका कशी झाली? आमचे तुम्ही कौतुक करताय, एकीकडे तुम्ही त्यांना पाठिंबा देताय, तुम्हाला परत मुख्यमंत्री कोण करायचा आहे आणि माळी समाजाची नेमकी भूमिका काय? माळी समाजाची भूमिका काय? माळी समाजासाठी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी जो आरणचा विषय घेतला आणि भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक दिलं, या सर्व समाजहिताचे जे निर्णय घेतले त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री